नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन, पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य, TY.BCom, प्रकरण 2, वित्तीय नियोजन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये वित्तीय नियोजनाची व्याप्ती, वित्तीय नियोजनाची वैशिष्ट्य आपण बघितलेली आहे. यानंतर पुढील भाग आहे वित्तीय नियोजनाचे महत्त्व. वित्तीय नियोजन ही वित्त व्यवस्थापनातील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन वित्तीय नियोजनाच्या विविध स्तरांचा संस्थेच्या उत्पादन क्षमतेवर, नफ्यावर व स्थैर्यावर प्रभाव पडतो. वित्तीय नियोजन जे आहे याचं महत्त्व खालील मुद्द्यांच्या माध्यमातून स्पष्ट होईल. पहिलं महत्त्व आहे भांडवलाची सुरक्षितता. वित्तीय नियोजनामुळे भांडवलाचा प्रभावी वापर शक्य होतो. नवीन प्रकारची यंत्र किंवा तंत्रज्ञान बाजारात आले की उद्योगातील आधीची यंत्रे व सामग्री कालबाह्य व निरुपयोगी ठरतात. हे सर्वांना माहीतच आहे. परंतु योग्य नियोजन केल्याने मालमत्तेमधील गुंतवणुकीचे मूल्य अधिक काळ सुरक्षित ठेवणे शक्य होतं. म्हणजे वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून चांगलं जर वित्तीय नियोजन जर केलं तर भांडवल जे आहे या भांडवलाचा चांगला वापर, प्रभावी वापर करता येणं शक्य होतं. नवीन प्रकारची यंत्रे किंवा तंत्रज्ञान बाजारामध्ये जर आलं तर व्यवसाय वापरत असलेली यंत्रे, तंत्र, विभिन्न प्रकारची सामग्री ही कालबाह्य व निरुपयोगी ठरते. परंतु योग्य नियोजन केल्यामुळे मालमत्तेतील गुंतवणुकीचे मूल्य अधिक सुरक्षित ठेवणे शक्य होतं. म्हणजे वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे किंवा नवीन यंत्रसामुग्री आल्यामुळे व्यवसाय वापरत असलेलं तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री कालबाह्य ठरते. यासाठी वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून मशीनच्या बाबतीमध्ये डेप्रिशिएशन आकारून डेप्रिशिएशन फंड तयार करून ठेवणं किंवा विभिन्न राखीव निधी तयार करून ठेवणं की ज्या माध्यमातून कालबाह्य जे मशीन्स किंवा तंत्र असतील हे बदलून त्या विभिन्न रिझर्व्ह निधीच्या माध्यमातून नवीन टेक्निक व्यवसायामध्ये आणता येईल. यासाठी वित्तीय नियोजन महत्त्वाचं असतं. म्हणजे जे भांडवल जे आहे या भांडवलाला चांगली सुरक्षितता प्राप्त करून देण्याचं काम वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून होत असतं. कारण की निधी जर पडून राहिला किंवा रिझर्व्ह निधी वाढत राहिले, कालांतराने त्याचा देखील गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून निधीची सुरक्षितता, भांडवल सुरक्षितता प्राप्त करणे हे वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून शक्य होत असतं. दुसरं महत्त्व आहे नित्य कामकाजात बचत व समन्वय. योग्य आर्थिक नियोजनामुळे क्लिष्ट प्रक्रिया असलेल्या कार्यप्रक्रियेचा अकारण विनाश कमी करणे शक्य होतं. तंत्रज्ञानातील विकास, वाढते व्याजदर, स्पर्धा आदी कारणांमुळे व्यवस्थापनात कामकाजातील अनेक घटकांचा योग्य समन्वय करावा लागतो व उत्तम आर्थिक नियोजनातून ते शक्य होतं. म्हणजे योग्य आर्थिक नियोजन केल्यामुळे ज्या काही क्लिष्ट प्रक्रिया आहे
या कार्यप्रक्रियेचा विनाश कमी करणं शक्य होतं. तंत्रज्ञानातील विकास, वाढते व्याजदर, स्पर्धा आदी कारणांमुळे व्यवस्थापन कामकाजातील अनेक घटकांचा योग्य समन्वय करावा लागतो व उत्तम आर्थिक नियोजनातून ते शक्य होतं. नित्य कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावर दररोज निधींची आवश्यकता असते. हे निधी वापरत असताना मध्ये बचत होणं, येणारा निधी आणि वाटप केलेला निधी यामध्ये योग्य जो समन्वय आहे हा वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून राखला जातो. त्यामुळे नित्य कामकाजातून वापर केल्या जाणाऱ्या निधीमध्ये बचत होते आणि येणारा निधी आणि जाणारा निधी याच्यामध्ये योग्य समन्वय देखील राखला जातो. तिसरं महत्त्व आहे किमतीच्या पातळीतील बदल. व्यावसायिक संस्थेला आजच्या गतिशील युगामध्ये आपली कार्य पार पाडणे भाग पडते. विविध वस्तूंच्या किमती झपाट्याने बदलत असतात. त्यामुळे जुन्या मालमत्तेच्या ठिकाणी नवीन मालमत्ता घेण्यासाठी मूळ किमतीपेक्षा जास्त किंमत लागते. व्यवस्थापनाचे मालमत्ता सुरक्षित ठेवण्याकडे फक्त लक्ष असते असे नव्हे, तर भविष्यात जुन्याऐवजी नवे घेण्यासाठी फार खर्च पडू नये याकडेही व्यवस्थापनाचे लक्ष असतं. केवळ आर्थिक नियोजनातून ते शक्य होतं. म्हणजे व्यावसायिक संस्थेच्या बाबतीमध्ये आजचं जर युग जर आपण बघितलं तर आजच्या युगामध्ये वस्तूच्या किमतीमध्ये झपाट्याने बदल होतो. व्यावसायिक संस्थेच्या कार्यांमध्ये बदल होतो. त्यामुळे जुन्या मालमत्तेच्या ठिकाणी नवीन मालमत्ता जास्त किंमत देऊन खरेदी करावी लागते. यासाठी आपल्या मालमत्ता सुरक्षित राहाव्यात. भविष्यात जुन्या मालमत्तांऐवजी नवीन मालमत्ता घेण्यासाठी खर्चही पडू शकतो. असे जरी खर्च करावे लागले तर यासाठी चांगलं आर्थिक नियोजन अगोदरच करून ठेवलं असेल. अनेक प्रकारचे रिझर्व्ह ज्या ठिकाणी कायद्यानुसार रिझर्व्ह फंड तयार करू शकतात, असे रिझर्व्ह जर नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी वित्तीय व्यवस्थापकाने आगाऊ तयार केले असतील तर किमतीच्या पातळीमध्ये होणारे बदल याचा होणारा जो तोटा जो आहे हा भरून काढण्यासाठी वित्तीय नियोजन महत्त्वाचं आहे. चौथं महत्त्व आहे संपूर्ण संस्थेचे यशाचं कारण. वित्तीय नियोजन हे संपूर्ण संस्थेच्या यशाचं कारण असतं. व्यवसायातील सर्व प्रक्रिया वित्तीय व्यवस्थापनावर अवलंबून असतात. संपूर्ण संस्थेचं यश अपयश वित्तीय नियोजनावर अवलंबून असतं. नियोजनात सर्व वित्तीय बाबींचा प्रभावीपणे विचार केला जातो व त्यातून संस्थेचं यश सिद्ध होतं. म्हणजे व्यवसायातील ज्या सर्व प्रक्रिया वित्तीय व्यवस्थापनावर अवलंबून असतात, संपूर्ण संस्थेचं यश अपयश वित्तीय नियोजनावर अवलंबून असतं. नियोजनामध्ये वित्तीय बाबींचा प्रभावीपणे विचार केला जातो. म्हणजे वित्तीय नियोजन करत असताना संस्थेचं यश टिकून राहील, संस्थेला अपयश येणार नाही, हे वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून शक्य होत असतं. वित्तीय नियोजन करत असताना सर्व बाबींचा प्रभावीपणे अवलंब यामध्ये केला जातो की जेणेकरून वित्तीय नियोजन करत असताना वित्तीय निधी प्राप्त होण्याचे जे काही मार्ग असतील या मार्गांचा प्रभावीपणे अवलंब करून प्राप्त निधींचं योग्य संगोपन करण्याची जबाबदारी वित्त व्यवस्थापकाला पार पाडता येते आणि
ही चांगली पार पडलेली जबाबदारी संपूर्ण संस्थेचे यशाचे कारण बनते. त्यानंतर 5वं महत्त्व आहे सार्वजनिक क्षेत्राचा झपाट्याने विस्तार. सार्वजनिक क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असल्याने खाजगी क्षेत्रात वित्तीय नियोजनाची गरज जास्त भासू लागली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, व्यापारी बँका वित्तीय संस्थांकडून कर्ज घेत असतात. त्यामुळे एकूण उपलब्ध वित्तपुरवठ्यात खाजगी क्षेत्राचा वाटा थोडा कमी होतो. या गोष्टींचा विचार करून खाजगी संस्थांना आपल्या गरजांचा अंदाज घेऊन त्यानुसार वित्त नियोजन करावे लागते. म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचा जो झपाट्याने विकास होत आहे याचं कारण म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये ज्या विभिन्न प्रकारच्या वित्तीय संस्था आहेत या सार्वजनिक क्षेत्रातील संस्था व्यापारी बँका व वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेतात. त्यामुळे एकूण वित्तीय पुरवठ्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील जे वित्त पुरवठे जे आहेत यामध्ये ज्या काही सार्वजनिक बँका आहेत, सरकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, या माध्यमातून कर्जाची देवाणघेवाण होते. यामुळे वित्तीय क्षेत्र जे आहे या वित्तीय क्षेत्राची प्रगती होताना दिसून येते. म्हणजे व्यवसायाचं योग्य जर वित्तीय नियोजन जर असलं, प्राप्त निधी आणि खर्च केलेले निधी यामुळे काय होतंय, ज्या ठिकाणून व्यवसायाने कर्ज घेतलेलं आहे त्या भांडवलाची व्याजासह वेळेवर परतफेड करणं शक्य होतं. म्हणजे चांगलं वित्तीय नियोजन केल्यामुळे स्वतःच्या व्यवसायाचा विकास होतो. स्वतःच्या व्यवसायाचा विकास झाल्यामुळे बँकांची, वित्तीय संस्थांची, मग खाजगी बँका असो, सार्वजनिक बँका असो, यांची देणी देणं व्यवसायाला वेळेवर शक्य होतं. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्राचा झपाट्याने जो विकास जो आहे हा विकास करण्यासाठी वित्तीय नियोजन महत्त्वाची भूमिका पार पडतं. 6वं महत्त्व आहे कमीत खर्चात जास्तीत जास्त उपयुक्त भांडवल रचना. वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून कमीत खर्चात जास्तीत जास्त फायदेशीर भांडवल रचना कशी करता येईल यासाठी मार्गदर्शन मिळतं. एकूण भांडवल रचनेमध्ये विविध स्रोतांचं प्रमाण ठरवताना वित्त व्यवस्थापकाला कुठून कमीत खर्च व जोखमींमध्ये वित्तपुरवठा होऊ शकेल हे ठरवावं लागतं. त्यासाठी त्याला खर्च व जोखीम यांच्या संदर्भात विविध वित्त स्रोतांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे वित्तीय नियोजन करत असताना कमीत खर्चामध्ये जास्त फायदेशीर भांडवल कसे मिळेल यासाठी मार्गदर्शन वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून मिळतं. एकूण भांडवल रचनेमध्ये विविध स्रोतांचं प्रमाण ठरवताना वित्त व्यवस्थापकाला कुठून कमीत खर्च व जोखमीमध्ये वित्तपुरवठा होऊ शकेल हे ठरवावं लागतं. यासाठी त्याला खर्च व जोखीम यांच्या संदर्भात विविध स्रोतांचा अभ्यास करावा लागतो. या माध्यमातून कमीत खर्चामध्ये जोखीम नसलेला वित्तपुरवठाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करणं हे भांडवल रचनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असते. आणि वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून कमीत खर्चामध्ये जास्तीत जास्त भांडवल प्राप्तीसाठी केलेला प्रयत्न हा व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. नंतर 7वं महत्त्व आहे कृतींची एकात्मता. वित्तीय नियोजनासाठी किंवा वित्तीय नियोजनातून कृतीसाठी दिशा मिळते. वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून संस्थेची धोरणे, उद्दिष्टे व कार्यपद्धती यात एकात्मता निर्माण होते. विविध पातळ्यांवरील अधिकारी निर्णय घेताना एकाच प्रकारची धोरणे,
नीती व उद्दिष्ट यांचा पाठपुरावा करतात. वित्तीय नियोजन नसेल तर व्यवस्थापनाच्या खालच्या स्तरावरील कर्मचारी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कार्याकडे पाहतील व धोरणात आणि कार्यपद्धतीत बदल करू लागतील. त्यामुळे कामकाजात गोंधळ निर्माण होईल, पण शिवाय वेळ व वित्तीय साधन संपत्ती व कंपनीच्या सदिच्छा मूल्य यातही घट होईल. म्हणजे वित्तीय जी साधन संपत्ती जी आहे किंवा कंपनीच्या माध्यमातून ज्या विभिन्न प्रकारच्या वित्तीय नियोजनासाठी ज्या कृती व दिशा ठरवल्या जातात, यामध्ये विविध पातळीवरील वित्त अधिकारी येऊन निर्णय घेतात आणि एकूणच कंपनीचं आर्थिक नियोजन हे प्रबळ बनवण्यासाठी, खात्रीशीर बनवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांची निर्णय घेताना धोरणं, नीती, उद्दिष्ट यांच्यात समन्वय घडून येतो आणि योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करता येतं. यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरला कंटिन्यू केला जाईल. धन्यवाद.